पुढचा प्रश्न आहे 435 273 657. 435 273 657. बघूयात या ठिकाणी काय आपण आता अंकांची बेरीज करून बघूयात. 4 आणि 3 7, 4 अधिक 3 अधिक 5, 4 आणि 3 7, 7 आणि 5 किती होतात तर या ठिकाणी 12 होतात. 7 आणि 2 9, 9 10 11 12 या ठिकाणी पण यांची अंकांची बेरीज 12 आली बघा. म्हणजे दोन पदांमध्ये काय संबंध आहे, सारखा संबंध, सहसंबंध काय आहे तर इथे या संख्यांच्या अंकांची बेरीज 12 येते. दुसऱ्या पदामध्ये पण तीच बेरीज येते 12. या ठिकाणी बेरीज काय येते बघूयात. 6 आणि 5 11, 11 आणि 7 किती यायला पाहिजे, 11 आणि 7 18. मग आता या ठिकाणी 18 बेरीज येणारी संख्या कोणती आहे अंकांची बघा. 4 आणि 5 9, 9 10 11 12 येणार नाही. 8 आणि 7 14, 14 आणि 5 किती होतात 19, जमणार नाही. 7 आणि 4 11, 11 आणि 3 14 नाही होणार. 9 आणि 4 9 10 11 12 13 आणि 13 आणि 5 किती होतात 18, 13 आणि 5 होतात 18. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथे काय येईल 945 प्रश्नचिन्हाच्या जागेवर. कारण का इथे दोन पदांची जर आपण इथं ह्या संख्यांची जर आपण अंकांची बेरीज केली संख्यांमधल्या तर 12 आले. इथं पण 12 येतात. तसं या ठिकाणी अंकांची बेरीज करून बघितली 18 आली. मग 18च बेरीज येईल असं पर्याय कोणता आहे तर तो आहे हा 9 आणि 4 किती होतात 13 आणि 13 आणि 5 18. ओके. हा पुढचा प्रश्न आपण बघूयात. 635 14 आणि 764 635 या ठिकाणी पण आपण तोच नियम बघूयात करून मागच्या प्रश्नासारखाच. 6 आणि 3 9, 9 आणि 5 किती होतात 14, 6 3 आणि 5, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14. म्हणजे या पहिल्या पदामध्ये जी संख्या दिली त्या संख्यांमधल्या सगळ्या अंकांची बेरीज केली तर दुसरं पद येतं. आता या ठिकाणी पण तेच करूयात आपण. 6 आणि 4 10, 10 आणि 7 किती होतात 17. मग आता 17च बेरीज येणार. हा इथे यांची जी बेरीज आहे अंकाची तीच दुसरं पद आलंय. मग या ठिकाणी ह्या अंकांची बेरीज किती 17. म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल चौथं पद 17 शोधलं आपण. पर्याय क्रमांक कितीवर आहे 3 वर आहे. ओके. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की अपूर्णांक जर असेल अपूर्णांक किंवा डॅश करून संख्या आल्या तर एक तर मूळ संख्या बघा, इथं गुणोत्तर बघा, इथं अंशाधिक छेदाधिक अपूर्णांक बघा, गुणोत्तर बघा सरळ सरळ. इथे आता काय असेल गुणोत्तर याचं बघा. एकाच पदातल्या संख्या आहे 7 1 7, 7 3 21. इथे 8 1 8, 8 3 24. म्हणजे एकाच 3 गुणोत्तर आहे या दोन पदांमध्ये. इथं काय 9 1 9 9 3 27 एकाच 3च गुणोत्तर आहे. मग एकाच 3 गुणोत्तर असणारे कोणता पर्याय इथे दिसतो आपल्याला तर तो आहे 10 आणि 30. 10/30 चं गुणोत्तर काय येईल 10 1 10, 10 3 30 म्हणजे गुणोत्तर येईल एकाच 3. ओके. पर्याय क्रमांक 2 त्याचं बरोबर असेल उत्तर. विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण आज संख्यांचा सहसंबंध प्रकरण क्रमांक 7 आपण बघितलेला आहे. संख्यांचा सहसंबंध कसा असतो किंवा सहसंबंध कसा शोधायचा, चौथं पद कसं शोधायचं हे आपण बघितलं. त्यासाठी अनेक नियम आहे, अनेक सूत्र आहेत, सूत्रही आपण बघितले. त्या सूत्रांचा वापर करून ते लक्षात ठेवून आपण प्रश्नपत्रिकेत अशा पद्धतीचे प्रश्न लवकरात लवकर कमी वेळेत सोडवू शकतो आणि चांगले घवघवीत मार्क घेऊ शकतो. आता आमचं जे गुरुकुल्ली फाउंडेशन हे चॅनल आहे ते युट्यूब चॅनल पण आहे आणि ऍप्लिकेशन पण आहे. त्या ठिकाणी फेसबुक पेज पण आमचं आहे. इंस्टाग्रामवर म्हणजे सोशल मीडियावर सगळ्या ठिकाणी तुम्हाला गुरुकिल्ली फाउंडेशन बघायला मिळेल. तर प्लीज त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा, सूचना असतील तर सूचना सांगा आणि काही तुम्हाला अडचण असेल, काही शंका विचारायच्या असतील तर दिलेल्या मोबाईल नंबरवर सुद्धा आपण संपर्क करू शकता. या पद्धतीने आपण आज मॅथ्सचा हे प्रकरण बघितलं. अशाच पद्धतीने या पुढचे सुद्धा अनेक प्रकरण आपण बघणार आहोत. सॅट आणि मॅट दोन्ही या विषयामध्ये आपण चांगल्यात चांगले मार्क घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. आता हे जे मी लेक्चर घेतोय हे कशासाठी आहे तर हे NMMS साठी आहे. विशेष म्हणजे 8वीला स्कॉलरशिप जी परीक्षा आहे त्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा हे सगळे लेक्चर्स उपयोगी आहेत. त्यानंतर MTSC आहे आणि NTSC आहे. या एक्झामला सुद्धा हा मॅट आहे आणि शालेय अभ्यासक्रम सुद्धा आहे. म्हणून हे दोन विषय ह्या दोन परीक्षांना सुद्धा हे सगळे लेक्चर्स उपयोगी आहेत. MTS ला मला वाटतं इंग्लिश हा विषय आहे, इंग्रजी व्याकरण,
आणि ते वगळता बाकी सगळा सिलेबस जो आहे तो NMMS, MTSC, NTSC या परीक्षांना सारखा आहे. फक्त स्कॉलरशिप 8वी साठी फक्त मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण आहे, ते मात्र NMMS साठी नाहीये. आपल्याला माहिती आहे आपल्या परीक्षेला NMMS ला किती 2च पेपर आहेत, मॅट आणि सॅट. त्या 2 पेपरची तयारी करायची असेल तर विद्यार्थ्यांनो गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे ऍप आहे हे ऍप तुम्ही घ्या. फक्त 999 रुपयांमध्ये हे ऍप आपल्याला मिळेल आणि पूर्ण परीक्षेपर्यंत, परीक्षा झाली तरीही आपली उत्तर सूची आम्ही तुम्हाला जोपर्यंत परफेक्ट उत्तर सूची देत नाही, संभाव्य उत्तर सूची, तोपर्यंत आपल्याला हे ऍप वापरता येईल, हे लेक्चर्स पाहता येईल. विशेष म्हणजे परत 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 आपण हे लेक्चर्स बघू शकतो. म्हणजे एखादं प्रकरण आपल्याला आतापासून या पद्धतीने सराव केल्यावर किती घट्ट होईल किंवा किती त्याचा आपला सराव होईल याचा तुम्हीच विचार करा. चला तर मग आपण या ठिकाणी आज थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये